अहो हे बघा बरं, कोकणातलं आपल्या सगळ्यांचं लाडकं फळ कोकम. उन्हाळा सुरू झाला की आमच्या घरी दरवर्षी असा भरपूर कोकमाचा आगळ बनवून ठेवतात बरं का. आणि खरं सांगू, मार्केटमधल्या सरबताला याची सरच नाही हा. कोकम म्हणजे फक्त चव नाही तर आरोग्याचं खजिनाच आहे. शरीरातली उष्णता कमी करतं, पोट थंड ठेवतं आणि डायजेशन सुद्धा सुधारतं. ऍसिडिटी कमी करतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्यात डिहायड्रेशन होऊ देत नाही. म्हणून कोकणात उन्हाळ्यामध्ये कोकम सरबत रोज प्यायलंच जातं. तर बघा, आता आई तुम्हाला अगदी पारंपरिक पद्धतीने कोकमाचं आगळ कसं बनवायचं ते दाखवणार आहे. सगळ्यात आधी अशी पिकलेली कोकम फळ घ्यायची आहेत. किती सुंदर रंग आहे यांचा बघा तुम्ही. आता ही फळ हातानेच हलक्या हाताने फोडायची आहे. मधला जो पांढरट बी असतो ना, तो काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने कोकमाच्या सुंदर गोलगोल वाट्या तयार करायच्या आहेत. अगदी संयमाने सगळी कोकम फोडून घ्यायची बरं का. काम थोडं वेळखाऊ आहे, पण चव ही वर्षभरासाठी टिकून राहणारी आहे. त्यामुळे मेहनत आहे आणि पैसा वसूल सुद्धा आहे. आणि बघा, इथे साईडला ज्या बिया काढल्या आहेत ना, त्या सुद्धा वाया घालवायच्या नाहीयेत. त्या सुद्धा पिळून घ्यायच्या, म्हणजे त्यातला सुद्धा रस येणार आहे आणि तो सुद्धा आपल्याला वापरायचा आहे. कोकम आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला माहिती आहे का? वेट मॅनेजमेंटसाठी मदत होते, शरीर थंड ठेवते, स्किनसाठी पण खूप छान असतं आणि उन्हाळ्यामुळे येणारा थकवा सुद्धा कमी करतो. त्यामुळे कोकम उन्हाळ्यामध्ये घ्यायचंच घ्यायचं. आता ही सगळी कोकम आपण साखरेमध्ये मुरवून रात्रभर ठेवली होती बरं. आणि बघा बरं, सकाळी किती सुंदर ह्यांना पाणी सुटलं आहे. हा जो नैसर्गिक रस आहे ना, त्याची टेस्ट म्हणजे अप्रतिम आहे. आता एका स्वच्छ काचेच्या बरणीला तळाला थोडीशी साखर घालायची आहे. ही बरणी छान धुवून पुसून स्वच्छ करून घ्यायची आहे बरं. आणि त्यावर ही सगळे जे काही रात्रभर आपण मुरत ठेवलेली कोकमं आहेत तर ती त्यामध्ये टाकून घ्यायची आहेत. हा 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 रंग जरा बघा, एकदम नैसर्गिक आहे. कोणताही कलर नाही, इसेन्स नाही, प्युअर घरगुती कोकम आगळ आपलं इथे तयार झालेला आहे. कोकमाचं सरबत उन्हाळ्यात हीट स्ट्रोक पासून बचाव करायला मदत करतं. म्हणून कोकणात तर हे अगदी घराघरात बनवलं जातं बरं. आणि आता हे सगळं बरणीत व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि चमच्याने हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स सुद्धा करायचे, म्हणजे साखर आणि कोकम यांचा एकजीव होईल. तोपर्यंत आम्ही इथे टेस्टिंग पण सुरू केली बरं का. फ्रेश कोकम सरबत म्हणजे काय भारी लागतं सांगू तुम्हाला. म्हणजे तुम्हाला हे व्हिडिओ बघून समजणारच नाही. आमच्या चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघूनच तुम्हाला समजलं असेल ना की टेस्ट किती भन्नाट झाली आहे. हे खास कोकणातून आता मी नाशिकला घेऊन आली आहे, कारण इथे असं फ्रेश कोकम कुठे मिळते हो. इथे तर कॅन मधलं सरबतच प्यावं लागतं. म्हणून मी हे थेट कोकणातून नाशिकला घेऊन आले. आता ही बरणी पुढचे 4-5 दिवस छान उन्हात ठेवणार आहोत, म्हणजे कोकमाचा रस अजून मस्तपैकी मुरेल आणि अजून त्याला रस सुटेल. पण मला तर आजच सरबत प्यायचं होतं, म्हणून थोडंसं आगळ लगेच काढून घेते. आणि बघू शकता की हा घट्टपणा जरा बघा तुम्ही. मार्केटमधलं आगळ किती पातळ असतंय आणि घरचं आगळ किती जाडसड आणि रिच दिसतोय. म्हणूनच म्हणते, घरगुती गोष्टींची चव आणि क्वालिटी दोन्ही वेगळीच असते. तुम्हालाही जर शक्य झालं ना तर एकदा तरी ही घरी नक्की बनवून बघा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.